याच दिवशी या क्रांती मैदानातून खऱ्या क्रांतीची सुरुवात झाली। 1942 साली महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना भारत छोडो चले जाओ चा नारा याच मैदानातून दिला। हे ऐतिहासिक मैदान आहे। इथून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली आणि म्हणून मी स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो, त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करतो। आणि या हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा या अभियानामुळे या देशातल्या या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला। अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणकर आपले गृहमंत्री अमित शहाजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आणि आज आपण पाहतोय ते व्यापक झालं, ते चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आपण पाहतोय। या तिरंगा हातात धरल्यानंतर एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची चेतना मनामध्ये निर्माण होते, एक आनंद समाधान मिळतं की त्यावेळेस 9 ऑगस्ट 1942 साली याच मैदानामध्ये महात्मा गांधी आणि हजारो लाखो देशभक्तांनी तिरंगा हातात घेतला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी इथून सुरुवात केली। खरं म्हणजे अंगावर शारे रोमांच उठतात की त्यावेळची काय परिस्थिती असेल आणि म्हणून त्याचमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याची लोकशाहीच्या रूपाने आपण सगळेजण फळं चाकतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि हर घर झेंडा हर घर तिरंगा हे जे का अभियान आहे, घरोघरी तिरंगा हे देशाचं जे आपलं प्रतीक आहे, आपलं राष्ट्रध्वज या घराघरावर आपल्या इमारतींवर सगळीकडे या राज्यामध्ये उभारला जाईल आणि सर्व शासकीय इमारतींवर रोषणाई केली जाईल। हा खरं म्हणजे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण या ठिकाणी साजरा करू, त्यामुळे तरुणांना नागरिकांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल। धन्यवाद। अडीच कोटी घरं, दुकानं, शासकीय इमारती 2.5 कोटी या ठिकाणी घरांवर, दुकानांवर, इमारतींवर, शासकीय इमारतींवर आपला तिरंगा फडकेल, डौलाने फडकेल। आज 9 अगस्त क्रांति के अवसर पर और हर घर तिरंगा के अवसर पर मैं सभी नागरिकों को, महाराष्ट्र के तमाम जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, उनको बधाई देता हूँ। आज इसी 9 अगस्त 1942 में महात्मा गांधी जी और उनके सभी देशभक्त स्वतंत्र सैनिकों ने यहाँ से ब्रिटिशों को चले जाओ का नारा दिया, भारत छोड़ो का नारा दिया और यहीं से शुरुआत होगी स्वातंत्र्य लड़ा और हमें स्वातंत्र्य प्राप्ति की। और इसलिए ये अगस्त क्रांति मैदान जो है, ये क्रांति मैदान बहुत ही हमारे लिए ऐतिहासिक है, पवित्र है और इसलिए हम वंदन करने के लिए यहाँ पर आए, उनको नमन करने के लिए आए। और अमृत महोत्सवी साल में पिछले 2 साल पहले हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और हमारे गृह मंत्री अमित शाह जी, इनकी संकल्पना से हर घर तिरंगा ये अभियान शुरू हो गया। आज ये अभियान इतना बड़ा हो गया है कि ये एक क्या कहते हैं क्रांति के रूप में हम देख रहे हैं और ये तिरंगा झंडा हर एक के हाथ में हम देख रहे हैं। ये 9 तारीख से 15 तारीख तक ये सभी घरों पर, दुकानों पर, सभी शासकीय बिल्डिंग पर, निम शासकीय बिल्डिंग पर, सभी प्राइवेट बिल्डिंग पर यहाँ पर 2.5 करोड़ ये हमारे राष्ट्रीय ध्वज जो है फहराए जाएंगे और हमारे युवाओं में, हमारे नागरिकों में एक राष्ट्र भावना, एक देशभक्ति की भावना जागृत हो जाएगी, उनको प्रेरणा मिलेगी। इसलिए हर घर तिरंगा ये अभियान बहुत ही लोगों के लिए, हमारे देशभक्त सभी तमाम जनता के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। धन्यवाद। ऑलिम्पिक मध्ये आपल्या
स्वप्नील कुसाळे आणि काल नीरज चोप्रा यांना देखील पदकं मिळाली. मेडल मला वाटतं 3 मेडल आपल्या देशाला मिळालेली आहेत. 4 मेडल मिळालेली आहेत. हा देशाचा गौरव आहे. म्हणजे आपल्या देशातले खेळाडू, आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू देशातच नाही तर 7 समुद्रापलीकडे विश्व विजेते ठरत आहेत. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे आणि त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. मैं हमारे महाराष्ट्र से स्वप्निल कुसाळे इसने मेडल कांस्य पदक उसको मिला है, इसके लिए मैं उसका स्वागत करता हूँ. नीरज चोपड़ा है और यहाँ पर और 2 मेडल मिले हैं उनको भी हॉकी टीम में, उनका भी मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ. सभी हमारे खिलाड़ी जो है उनका बहुत बहुत अभिनंदन. ये हमारे देश के लिए, हमारे राज्य के लिए गौरव की बात है. खड्डे मुक्त करण्यासाठी एक विशेष मोहीम तुम्ही आजपासून हाती घेतलेली आहात. काय नेमकी मोहीम असणार आहे? नाही, याच्यामध्ये जे भिवंडी नाशिक जो हायवे आहे या हायवेवर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि खूप हेवी ट्रॅफिक असल्यामुळे खड्डे बुजवणे, चांगला रस्ता करणे यामध्ये देखील अनेक अडचणी येतात आणि खूप विलंब लागतो, लोकांना त्याचा त्रास होतो. म्हणून मी गेल्या आठवड्यापासून 2-3 बैठकांमधून सूचना दिलेल्या आहेत. एक, यामध्ये क्विक रॅपिड जे M60चं जे RMC आहे ते हार्डनर टाकून त्यामध्ये रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते खरं म्हणजे एक टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सर्व रस्ते भिवंडी नाशिकचे जे खड्डे आहेत आणि मोटरेबल होऊन जातील, सगळ्यांना सुविधा मिळेल, जो लागणारा वेळ कमी होईल, लोकांची चिंता मिटेल आणि लोकांना दिलासा मिळेल. गणपतीसाठी मी स्वतः आज त्या ठिकाणी जाणार आहे आणि कामांची पाहणी करणार आहे. योग्य त्या सूचना मी देणार आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तो प्रयत्न आहे. आणि मुंबई गोव्यावर देखील काम सुरू झालं आहे. मुंबई गोवा देखील गणपतीच्या आधी चांगला रस्ता होईल आणि त्यासाठी देखील शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. NHAI काम करते आहे. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील त्या ठिकाणी विजिट करत आहेत. काल देखील आपल्या PWDचे अतिरिक्त आयुक्त जे आहेत, अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर मॅडम त्यांनी विजिट केले. सगळे लोक काम करत आहेत आणि मुंबईमध्ये देखील आमचे दोन्ही पालकमंत्री या सर्व बाबींवर लक्ष ठेवून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.